टेस्ट विथ रागिनीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया आंब्याचा रायता, रायवळ आंब्याचं रायतं। हे बघा, हे रायवळ आंबे, आमुलेचे आंबे म्हणतो आम्ही त्यांना। हे असे बारीक बारीक आंबे रायत्याक लागतं। तुम्ही म्हणशात हापूसच्या आंब्याचा करतोय तर बरा नाही लागायचा। हे आंबे बिटके आंबे आमुलेचे, ह्याचा रायता बरा जाता। त्याच्यासाठी ह्या वाटण मसालो हे फोडणी घालूक लसूण घेतलं, ह्याच्यातली वायच फोडणे आणि वायच वाटूक होई। धणे घेतलं, थोडे मिरचे, बेडगी मिरची तिखटासाठी, खोबरा वाटूक आणि फोडणे घ्या, जिरा वायच, मोहरी वायच, कढीपत्तो आणि हे गोडसाठी गूळ घेतलं आहे। आता ना हे रायवळ आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत ना, ते आता मी ना सोलून घेते, व्यवस्थित दाखवते तुमका सोलताना। हे आता सोलूया। हे बघा, एका डीक असता, डीक व्हायचं असं पिळून घेऊ गयो। हे बघ, डिंक असता, साला काढून घेऊया आपण। हे बघा, असे सोलून घेऊया। हे बघ, अशा प्रकारे ना आपण हे सर्व आंबे सोलून घेऊया। हे बघ, आपले सोलून झाले मस्त। थोडेसे खराब निघाले कारण ते आमुलेचे वरून पिकून खाली पडतात, ते मग खाली पडले आपटलेले मग ते खराब होतात। मग मला एवढे मिळाले। हे बघा, चांगले वाटण करून घेऊया। जे वाटण मी तुम्हाला दाखवलेलं ना, खोबरं, मिरच्या, धणे, खोबरं आणि लसूण, थोडीशी 2-3 पाकळ्या फक्त वाटायला, बाकीची मी फोडणीला ठेवली। तर हे वाटण आपण बारीक वाटून घेऊया। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, ही बघा, आणि थोडासा आपण काश्मीरी मसाला पण टाकूया, त्याने थोडासा कलर बरा येतो। हा बघा, एवढासा। आणि आता वाटून घेऊया बारीक। लसूण थोडी बारीक ठेचून घेऊया। ठेचल्यावर चव चांगली येते आणि लसूण थोडी जास्त घालायचे रायत्याला। हे बघा, झालं ठेचून। आता आपण फोडणी देऊया। तेल टाकूया, थोडं 2 चमचे तेल टाकलं मी, बारके 2 चमचे। तेल तापलं की आपण कढीपत्ता टाकूया। तेल तापलंय, आता कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता चांगला भाजला, आपण मोहरी टाकूया। तेल चांगलं तापलंय, गॅस स्लो करायचा। मोहरी टाकली थोडीशी, लसूण टाकूया, आपण ही ठेचून घेतलेली आहे ती। लसूण चांगली भाजूया। थोडंसं हिंग पण टाकूया। थोडं टाकायचं। छान आला सुगंध फोडणीचा मस्त। आता आपण आंबे सोलून घेतले ते टाकूया। आंबे थोडेसे असे हे करायचे हाताने, हे बघा, मग शिजणार लवकर।
व्यवस्थित ढवळून घेऊया. गॅस फास्टच असू दे. आणि आता आपण जे वाटण घेतलेलं ना करून ते टाकूया लगेच. हे बघा एकदम बारीक केलं. हे बघा एकदम बारीक केलं. थोडं पाणी टाकूया. व्यवस्थित ढवळून घेऊया. लगेच गूळ आपण घेतलेलं ना ते गूळही टाकूया. थोडासा अजून गोडवा येण्यासाठी थोडं गूळ टाकतात, छान लागतं. आपण थोडं पाणी पण ओततो ना शिजण्यासाठी, मग ते थोडी चव अजून चांगली येते गूळ टाकल्यामुळे. मीठ टाकूया आता. चवीपुरतं मीठ टाकायचं. हे बघा मी अर्धा चमचा घेतला आहे. थोडंसं पाणी टाकूया. उकडायला पाहिजेत आंबे. अर्धा पेला टाकलं पाणी. आता हे 15 मिनटं शिजू दे. झाकण ठेवूया आपण. बघूया आपलं रायतं झालं काय, शिजलं काय. झाकण खोलते. रायत्याचा हे किती छान दिसतोय बघा. बघूनच मस्त वाटते. मी थोडंसं पाणी अजून टाकलेलं आंबे उकडण्यासाठी. जवळजवळ अर्धा तास आंबे मी शिजवले स्लो गॅसवर. आणि आपलं रायतं आता मस्त शिजलं आहे बघा. आणि त्याच्यामध्ये मसाला वगैरे व्यवस्थित लागला आहे. तडका दिलेली फोडणी, लसणीचा सुगंध वगैरे छान लागला आहे त्या रायत्याला. हे बघा आपलं रायतं तयार झालं आहे. हे रायतं आपलं शिजलं आहे छान. हे बघा. आणि हे रायतं शिजत असताना पूर्ण घरभर सुगंध पसरलेला रायत्याचा. माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा.